दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो आम्ही इमॅजिकाला आणि खूप भारी वाटत होतं. इथे या मुलींचं रील शूट करायचं चालू होतं आणि त्यांनासुद्धा खूप भारी वाटत होतं आणि मलासुद्धा खूप मस्त वाटत होतं. कारण माझासुद्धा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यामुळे इतकं मस्त वाटत होतं ना, म्हणजे मी एक्सायटेड होते की आतमध्ये किती राईड्स आहेत, काय काय राईड्स आहेत. तसं ह्यांनी मला सांगितलेलं, कारण हे भरपूर वेळा येऊन गेलेले ऑफकोर्स. तर त्यांनी सांगितलेलं त्यामुळेच मी खूप एक्सायटेड होते. हे आता दिसतंय ना, हे रात्री इतकं सुंदर दिसतं ते तुम्हाला लास्टला दिसेलच. आणि अवधूतला कुठेही गाडी दिसू दे आम्ही चढणारच. त्यानंतर ह्या राईडमध्ये मी बसलेले, इतकी हिंमत करून बसलेले नम्रतासोबत आणि भाऊजींसोबत. हे काही बसले नव्हते, ह्यांनी अवधूतला घेतलेलं. हे म्हणले तसं पण मी खूप वेळा बसलेलं आहे, तू बसून घे, नेक्स्ट टूरला मी बसेन. त्यामुळे मी बसून घेतलं आणि इतकं भारी वाटत होतं ना, खरंच खूप मस्त वाटत होतं. तुम्ही गेला ना नक्की ट्राय करा ही राईड, मस्त वाटत होतं. ती एन्जॉय केली. त्यानंतर तोपर्यंत मी दुसऱ्या राईडमध्ये परत बसले, तोपर्यंत अवधूतच्या पप्पांनी आला इथे या घोड्यांच्या राईडमध्ये बसवलं. तो घोड्यावरती काही बसला नाही, त्याला अशा बोगीमध्ये बसवलं आणि हे बाहेर उभारलेले त्यांनी हे शूट घेतलं. तो पण खूप एन्जॉय करत होता. आणि त्यानंतर रात्री आम्ही यायला निघालेलो, तेवढ्यात आम्हाला हा व्ह्यू इतका भारी दिसत होता ना, खूप मस्त दिसत होता. आणि सगळ्या मुलांना गोळा करायचं चाललेलं, त्यांची प्रेझेंटी घ्यायची चाललेली. तोपर्यंतच मी हे शूट करत होते सगळं. अवधूत थोडं थोडं झोपेला आलेला, त्यामुळे त्याची किरकिर म्हणता नाही येणार, पण त्याची कुणकुण चालू होती की चला चला म्हणून. त्यानंतर इथं सगळ्या ह्या मुलांचं शूट घेतलं आणि बघा इतकं छान दिसत होता ना, ॲम्बियन्स खूप मस्त दिसत होता. या मुलांचं शूट घेतलं आणि आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरला रिटर्न येण्यासाठी. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.